आज मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चालू आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, जोश आहे। ज्या कार्यकर्त्यांना मतदानाला लोकांना घेऊन येण्याची जबाबदारी दिली आहे ते अगदी उत्साहात लोकांच्या घरी जाऊन लोकांना आवाहन करतायत आणि मला असं वाटतं की कार्यकर्त्यांचा एकंदर उत्साह पाहता मोठा टर्नआउट आज मतदानाला होईल असं वाटतंय। आणि आता तरी जोश सगळा जो काही सकाळचा पहिला स्लॉट असतो ज्याच्यामध्ये लोक मतदान करून कामावर जातात त्या मोठ्या प्रमाणात मतदान उतरलेले दिसतात। पुढच्या मतदान केंद्रावरती काही गोंधळ नाही का किंवा काही गोंधळ काही ठिकाणी प्रिसाइडिंग ऑफिसर असं सांगतायत की आपण सगळ्यांना मत दिलं तरी चालतं, हे प्रिफरन्शियल वोटिंग आहे। खरं म्हणजे हे त्यांचं काम नाही आहे, हे उमेदवाराने सांगायचं किंवा पक्षाने सांगायचं काम आहे। पण प्रिसाइडिंग ऑफिसर काही ठिकाणी आज मला आता जवळजवळ सकाळपासून 10-1 बूथमधून तरी अशा तक्रारी आल्या आहेत की ते सांगतात की 1, 2, 3, 4, 5, 6 तुम्हाला ज्यांना द्यायचं त्यांना मतदान द्या। मला असं मी आता अरुणशी बोललो आणि त्यांना सांगितलं की सूचना द्या की अशा प्रकारे मतदारांना तुम्ही काही सांगू नका, मतदारांचं मतदार ठरवतील। त्याच्यामध्ये काही नावं त्यांनी परत ऍड केलेली आहेत, परंतु माझं म्हणणं असं आहे की ज्यांची नावं गाळली आहेत त्यांना ती कारणं द्यावी लागतील। काही कारणं मला अशी कळली की मोबाईल नंबर नाही म्हणून नाव गाळलंय। आता मोबाईल नंबर काय मॅन्डेटरी नाही आहे, एखाद्या माणसाकडे ग्रॅज्युएटकडे मोबाईल नसू शकतो, अशी एकदम क्षुल्लक आणि फालतू कारणं पण दाखवलेली आहेत। याच्यावरती मी आता इलेक्शनच्या नंतर बोलीन, पण आता निवडणूक प्रक्रिया चालू आहे, निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पडू दे। तुमच्या समोर उभे आहेत आणि त्यांचं आव्हान तुम्हाला वाटतं? मी निवडणूक लढताना समोर कोण उभा आहे कधीच बघत नाही। निवडणूक लढताना मी माझा पक्ष, माझे कार्यकर्ते, आमची पक्षाची ताकद, आमचे आशीर्वाद याच्यावरती निवडणूक लढत असतो। मी 100% विजयाबद्दल आश्वासित आहे। मला खात्री आहे की मुंबईतील पदवीधर जनता ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पाठीशी उभी राहील। महालक्ष्मी रेस्कोर्सची 120 एकर आज निवडणुकीच्या व्यतिरिक्त काही नाही। धन्यवाद। असं म्हणतायत की माझी पहिली निवडणूक जरी असली तरी मला विजयाचा आत्मविश्वास आहे। ठीक आहे, धन्यवाद। प्रत्येकाला असं वाटतं की आपण विजयी व्हावं, त्यात काही चुकीचं नाही आहे। धन्यवाद। तर मतदान अधिकारी मतदारांना काही सांगत असल्याच्या तक्रारी आहेत। मतदान प्रक्रिया अधिकाऱ्यांनी मतदारांना काहीही सांगू नये असं अनिल परबांनी म्हटलेलं आहे। मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत आहे। शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब तर भाजपचे किरण शेलार यांच्यात मुख्यत्वे लढत होती आहे।